भास्कर जाधव 40 वर्ष राजकारणात आहेत. कधी सत्तेत होते, कधी मंत्री होते, कधी नव्हते. आता लोकांचे जे प्रश्न आहेत, कर्जमाफी असेल, बोगस बियाण्याचं असेल, सगळेच असतील एकंदरीत. हे सगळं बाजूला ठेवून सत्ताधारी शरद पवार गट, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार, हे सगळं चाललंय राजकारणात. तुम्हाला काय वाटतं? नाही, फार गंभीर आहे सगळं. ही पूर्णपणे लोकशाही धोक्यात आलेली आहे. पहिल्या निवडणुका ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा करून जिंकल्या अशी बातमी आली. दुसऱ्या निवडणुका हे लोकांची मतं चोरून त्या ठिकाणी निवडून आले म्हणून बातम्या आल्या. तिसऱ्या निवडणुका ही लोकांची मतच कमी करून टाकली, मतच चोरी केली आणि त्या ठिकाणी निवडणुका जिंकून आले. आणि आता तर सरसकट दुसऱ्या पक्षातून निवडून आलेले लोक हे सरसकट विकत घ्यायचे. मग ते आर्थिकदृष्ट्या घ्यायचे किंवा आपल्याकडे ईडी असेल, सीबीआय असेल, एनआयए असेल, इन्कम टॅक्स असेल, या सगळ्या चौकशी यंत्रणेचा ससेमिरा लावून त्यांना आपल्याकडे येतं करायचं. अशा पण सत्ता टिकवायची. हे लोकशाहीला प्रचंड असं घातक आहे, मारक आहे. मुळामध्ये यांना लोकशाही मान्य नाही. हे हळूहळू रशियाच्या डिक्टेटरशिप मध्ये मला वाटतं जायला लागलेले आहे. पुण्यातील बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नीवरती आणि नगरसेवक बाळा शेडगे यांच्यावरती गुन्हा दाखल झाला आहे 10 जणांच्या विरोधात. या संदर्भात काय सांगा? नाही, वास्तविक जर गुन्हा दाखल झाला असेल तर नक्कीच त्यांची चौकशी होऊनच तो झाला असेल. मला ती केस काय ती माहीत नाही. मी रात्री त्या बातम्या ऐकत होतो, परंतु नक्की केस काय मला माहीत नाही. पण असं जर असेल की एखाद्याला आत्महत्या करण्या इतपत हॅरॅसमेंट जर केलं गेलं असेल तर ते गंभीर आहे. यांनी कोणी गुन्हा केला त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. भविष्यामध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येतील आणि त्याच्यानंतर परत असं बोललं जात आहे की पुढच्या 15 दिवसामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन सुप्रिया सुळे केंद्रामध्ये मंत्री म्हणून जातील, असं रवी राणा यांनी म्हटलेलं आहे. अरे, कोण नवनीत राणा, कोण रवी राणा, काय प्रश्न विचारताय? मी तुम्हाला आता सांगितलं. उद्धव ठाकरे काय करणार हे रवी राणा ठरवणार का? कोण रवी राणा? कोणाचा प्रश्न आणि कोणाचा प्रश्न घेता बाबा तुम्ही? काय रवी राणाची आयडेंटिटी काय आहे? कशा करता हा प्रश्न मला विचारता? कोणाच काय? ज्यांची काहीतरी समाजामध्ये इज्जत आहे, इब्रत आहे, ज्यांना समाजामध्ये मान सन्मान आहे, ज्यांच्या शब्दाला काही वजन आहे, ज्यांचं काहीतरी वलय आहे, अशा लोकांबद्दल तुम्ही प्रश्न विचारा ना. हे यांची नावं जरी घेतली तरी सुद्धा आम्ही त्यांच्याकडे ढुंकून बघत नाही. साहेब, शेवटचा प्रश्न. लोकलमध्ये खून पडतायत किंवा कोणी प्लॅटफॉर्मवर सळई घेऊन धावतोय, दहशत निर्माण करतोय, हे सगळं घडतंय. काय गृह खात्याचं काय वाटतं तुम्हाला, कितपत जबाबदार आहे? असं आहे की तुम्ही म्हटलात ते बरोबर आहे. रेल्वेमध्ये हल्ली सकाळ संध्याकाळ खून पडायला लागले. बलात्काराच्या घटना थांबायला तयार नाही, चोरीच्या घटना थांबायला तयार नाही, भ्रष्टाचाराच्या घटना थांबायला तयार नाही. अधिकारी त्या ठिकाणी एसीबीच्या म्हणजे अँटी करप्शनच्या रेड पडतायत, ते सापडतायत. फक्त आणि फक्त मोठमोठ्या गोष्टी गृह मंत्रालयाकडून केल्या जातात आणि पोलिसांचीच त्या ठिकाणी वकिली केली जाते. पूर्णपणे महाराष्ट्राची कायदा आणि सुव्यवस्था ही रसातळाला गेलेली आहे. कोणाचीही भीती कोणालाही राहिलेली नाही. तुम्ही बघा आता काय रोज घडतंय ते. रात्री मी ती बातमी बघत होतो की ज्या पद्धतीनं त्या रेल्वेमध्ये ज्या पद्धतीनं मारलं वगैरे 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 वगैरे, किंवा जे काही एकंदरीत सगळे प्रकार राज्यामध्ये चाललेले आहेत. कायदा आणि सुव्यवस्था नावाची गोष्ट महाराष्ट्रामध्ये या सरकारच्या कारकिर्दीमध्ये राहिलेली नाही.